पण करतो तफिला तर नेईला. तर मग योम किप्पूरला जेव्हा तफिला तर नेईला होता तर त्याच्याबद्दल इम्पॉर्टंट पडायची गरज नाही. कम्प्लिटली सगळेजण काहीच त्यांच्या डोक्यामध्ये दुसरा विचार नसतं. आणि त्यांचं फुल कॉन्सन्ट्रेशन असतं, फुल कम्प्लिटली फोकस्ड. तेव्हा कसलाच दुसरा विचार नाही आहेत, सर्वांना माहिती आहे. आणि एकदम जोर जोर ओरडायला लागतात सगळेजण आणि मनापासून ती फिला त्यांच्या मनापासून निघते. पण नॉर्मल दिवस ची नमाज त्यांची वेगळी असते आणि फिला नेईला वेगळी असते, त्याची वेगळी लेवल असते. ते बोलतात एक राजा होता आणि त्या राजाला, तो राजा चालला होता त्याच्या सैनिक सोबत चालला होता एका एका गावातून दुसऱ्या गावामध्ये. आणि अचानक त्यांनी एका मुलीचा आवाज ऐकला ओरडताना. आणि त्या लगेच त्याचे सैन्य त्याच्यासोबत होते, ते सर्व गेले आणि बघितलं तर काय का चोर ए, चोर वगैरे आहेत आणि ते त्या मुलीला पकडलंय. आणि ती ओरडते जोरजोरात. तर त्यांनी लगेच त्याच्या घोड्यावरून उतरला आणि त्यांनी त्यांनी सर्वांनी त्या चोरांना मारलं आणि हाकलून लावलं. आणि त्या मुलीला पुन्हा तिच्या गावाला घेऊन गेले. आणि राजाने बोललं, वाव, चांगल्या घराण्यातली मुलगी वाटते. आणि ते बोला, ठीक आहे, चांगला आहे." ए तर त्यांनी ते सगळं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर तिचं बोलणं पण, ती बोलत नव्हती त्यासोबत जास्त जास्त. तिच्या संग काहीच नव्हतं बोलतो. बोले, "हे काय, जे आता काय बोलायला मागत नाही, काय नाही बोलत, गपचूप राहते, काय कळत नाही काय प्रॉब्लेम आहे." तर त्यांनी काय केलं, असं दाखवलं ते लोक, ती कुठेतरी चालली होती आणि त्यांनी त्याचेच माणसं पाठवले. आणि आणि तिच्यावर हल्ला केला, तिच्याच माणसांनी, ऑब्विसली. आणि तिला पकडून घेऊन जात होते, तेवढ्यात पुन्हा तो आला आणि ती ओरडायला लागली पुन्हा. आणि पुन्हा पुन्हा तो राजा आला आणि तिला घेतलं. आणि त्याचेच माणसं होते, सगळं नाटक होतं ऑफकोर्स. का तिने केलं, आता ती पण बोलायला लागली, आता तिने तोंड उघडलं, आता ती काय, तिचा आवाज ऐकायला मिळाला मला. म्हणून मी तिला तिला त्रास दिला मुद्दामून. म्हणजे मग ती माझ्यासमोर बोलायला लागेल, काहीतरी बोलेल, ओरडेल. तर असे बोलतात का, तसंच इस्रायल माणसांचं पण आहे. आकाश बळकुला पाहिजे. ते काय, सर्वजण आकाश बरखूची सेवा करतील, नमाज करतील मनापासून. एम, आणि अ, पण काय करायचं, जेव्हा त्रास येतो तेव्हाच ते नमाज, त्यांची तफिला वेगळी असते. पण जेव्हा काही सर्व सुरळीत चाललेलं असतं तर बोलतं, ठीक आहे, आय एम ओके, जे आहे तसंच राहू दे, खूप खास चलो अशी बोलतात कोण कोण. का जे आहे तसंच सुरळीत राहून दे, मला तुझी गरज नाही, काइंड ऑफ खासे शलो. आकाश बिलकुल बोलतात, "माझे जे आहे तसंच राहून दे, काय मला डिस्टर्ब नको करू, सगळं मजेत चाललंय, सर्व ठीक आहे, असंच राहून दे, असंच राहून दे." अ, तर मग आकाश बिलकुल बोलतो, ओके, तुझी नमाज थोडीशी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. अकादोस बारकू मेतावेल तफिला शेल सद्दिकीम बोलतात. हशेमला जे पण सद्दिकीम आहेत त्यांची नमाज पाहिजे, त्यांची रायचेस आहेत त्यांची नमाज त्यांना ऐकायला आवडते आकाश बरकूला. तर मग इथे पण प्रत्येक इस्रायल माणसांना मिtzवा आहे आणि आकाश बरकूला प्रत्येक माणसाची तफिला एक स्पेशल असते. आणि त्याच्यासारखा कोणच नाही करू शकत दुसरा. आणि केव्हा पण ती तफिला तिची स्पेशल असते त्या मोमेंटला आणि त्या वेळेला. आणि त्या दिवसाला शहारीची वेगळी असते, मिनखाला वेगळी असते आणि अरवीतला वेगळी असते. आणि तो क्षण पुन्हा नाही येणार आपल्याला माहिती आहे. आणि ती तफिला, ती नमाज आहे, ती पण पुन्हा नाही येणार केव्हाच. तर मग आपण बघतो का जेव्हा इस्रायल लोक इजिप्तमधून बाहेर आले आणि त्यांची तफिला एक वेगळ्या लेव्हलवर होती. तर ती लेव्हल वेगळी होती कम्प्लिटली. आणि तशीच
त्या लेवलवर नमाज केली तशीच प्रत्येक माणसाची नमाज अ, त्या इंटेन्सिटीने पाहिजे. म्हणून खास कशाला जेव्हा त्रास येतो तेव्हा माणूस नमाज करतो. पण मग त्रास कशाला येतो? मे बी आकाश बरोबर पाहिजे त्याची नमाज ऐकायला. तर मग कोण पण विचार मग का ऑफकोर्स मग आपण काय करायचं? आपण एव्हरी टाइम तशीच त्याच लेव्हलची नमाज करू ज्याच्यानी त्रास नाहीच येणार केव्हाच. नकोन बरोबर आहे. हम्म. मी पण तेच विचारलं कारण आपला मग आपण त्याच लेव्हलला नमाज करू शकतो ज्याच्यानी तो माणसाला पुन्हा त्रासच नाही येणार. का? कारण त्याची नमाजच त्या लेवलची आहे ज्याच्यावर जसं काही त्याला मोठा त्रास आलाय कोणता तर मोठा गोष्ट आलाय. मग इथे आपण बघतो का एक आपल्याकडे आकाश कोणी एक अजून एक अपॉर्च्युनिटी दिली. व्याफ्त रेखा कमोखा लव्ह युअर नेबर ॲज युअर सेल्फ बोलतो आपण इंग्लिशमध्ये. तर प्रत्येक माणसाची समज जर त्याला तो सर्वांवर प्रेम करत असेल फुल कम्प्लिटली त्याच्यावर सगळ्यांना स्वतःला जर जसा प्रेम करतो तसा दुसऱ्यांवर करत असेल आणि आपल्याला माहित आहे का प्रत्येक इस्रायल लोकांना किती त्रास आहे किती लोकांना सिक आहेत. हां फुआशलेमामध्ये मी एक अजून एक ॲड करायला विसरलो. ए याकूब बिन सिमखा ये फुआशलेमा जे पण आपण अभ्यास करू ते पण याच्यासाठी पण असू दे. एम, तर जेव्हा आपण प्रत्येक प्रत्येक माणसाला आपण त्यांनी फील करू शकू आणि जेव्हा मला माहिती आहे का कोणत्याही त्रासामध्ये आहे आणि माझ्या कम्प्लीट प्रेम करत असेल त्या माणसावर तर मग त्याच्यासाठी मी पण नमाज करीन. मला त्याचा त्रास मला मी सहन नाही करू शकत म्हणून कारण मी मग ओरडी नका बळकुला तेव्हा आपले व्याप्त रेखा कमोखा येतं. समज माणसाला कोणता फिजिकल त्रास असेल तर आपण फील करू शकू त्याला तर मग ती आपली नमाज वेगळी असेल. समज खसवे शालोम कोणाकडे पैसे नाही आहेत आणि तो त्रासामध्ये आहे आणि त्याला कोणतीच मदत नाही आहे आणि त्याला रेंट भरायला पण पैसे नाही आहेत. मुलांना काय फी भरायला पैसे नाही आहेत त्याच्याकडे. त्याचा डेंटिस्टचे प्रॉब्लेम चालू आहेत. आणि बिल्स भरायला त्याच्याकडे पैसे नाही आहेत. तर त्याला किती त्रास आहे त्याच्या आतमध्ये किती त्याला किती त्रास होत असेल आणि त्या त्रासामध्ये तो बरोबर कशी नमाज करत असेल बारे खालेनूमध्ये नाही तर बरखेनूमध्ये त्याची नमाज वेगळी असेल. कारण त्याला माहित आहे की दुसरा काहीच त्याला उपाय नाही आहे त्याला नुसता बरोबरच मदत करू शकतोय. तर त्याची नमाज कशी आहे पण समज मला माहित आहे का माझा बाजूवाला असा आहे त्याला प्रॉब्लेम आहे आणि तर तर मी ते समज जर ते मला अंडरस्टँड होत असेल आणि मी ते फील करू शकत असेल तर मग माझी पण नमाज त्याच लेवल आहे त्याचं नाव घेऊन मी नमाज करेन. तर मग बघतो आपण का प्रत्येक वेळेला मग व्याफ्तर हा कमोखा समज माणूस करत असेल चांगल्याशी त्याची नमाजची एव्हरी टाइम त्याच्याला माहिती आहे का रेफवामध्ये यांचं नावं घ्यायला पाहिजेत. बारखेनूमध्ये नाही तर बारेखालिनूमध्ये हे केलं पाहिजे. होनेना दातमध्ये जेव्हा आपण स्टार्ट करतो नमाज फर्स्ट फिलामध्ये होनेना दातमध्ये आपण कोणाचं नाव घेतलं पाहिजे त्याला खूप लोकांना ज्यांना आकाशभर खूप बुद्धी दे त्यांना अंडरस्टँडिंग दे सर्वांसाठी नमाज केली पाहिजे ऑफकोर्स. मग नंतर हा शिवेनूमध्ये ज्याला खोजरबेचुवा व्हायसाठी कोणाकोणाचं नाव घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे का खूप लोकांना गरज आहे आपल्या स्वतःला पण गरज आहे आणि बाकीच्यांना पण गरज आहे ऑफकोर्स सेलाहलानूमध्ये पण. तर प्रत्येक फिलामध्ये प्रत्येक नमाजीमध्ये तर आपण समज तो त्रास दुसऱ्यांचा सहन म्हणजे फील करू फील करत असू तर मग ती ऑफकोर्स ती फिला बाहेर येईल आणि मग त्याला स्वतःला तो त्रास नाही येणार. कारण का आकाश भरपूर त्रास पाठवतो त्याला कारण तो नमाज बरोबर नाही करत. तर मग त्या वेणी आपण बघितला तर मग याच्यामध्ये त्याला दोन्ही दोन्ही फायदा झाले. ऑफकोर्स व्याप्त रेखा कमवा करतो आणि ॲट द सेम टाइम दुसरी त्याच्या मागे
त्याचा इंटेन्शन ऑफकोर्स मी नाही बोलत का त्याचं इंटेन्शन तसं पाहिजे, पण ॲट द सेम टाइम आपण बघतो का त्याला अजून एक तो मिळवतो का त्याची त्याला चारा नाही आहेत, त्याला त्रास नाही आहेत, त्याला कोणती खराब गोष्ट घडत नाही कारण त्याची नमाज ऑलरेडी त्या लेवलची आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने दुसऱ्याला फील करणे इज माहिती इज इम्पॉर्टंट. पण आय अंडरस्टँड का इट्स व्हेरी डिफिकल्ट, इज डिफिकल्ट. भाऊ आणि भाऊ दुसऱ्याला फील करायला डिफिकल्ट, भाऊ नाही तर बहीण, बहिणींमध्ये पण डिफिकल्ट आहे दुसऱ्याचा विचार करणे. एक लांबचा मित्र त्याच्या इझी आहे कनेक्ट करायला, पण जवळच्या माणसांसंगत अजून डिफिकल्ट असतं कनेक्ट करायला. कारण नाही मला माहिती आहे त्याचे प्रॉब्लेम्स काही आहेत. म्हणून जास्त जवळ आहे ते काठे रुपतात असे बोलतात, राईट? तर तसं असतं. तर मग ते दॅट्स द मोस्ट डिफिकल्ट थिंग, का घरच्या माणसांसाठी नमाज करणे इज मच मोर डिफिकल्ट दॅन बाहेरच्या माणसांसाठी नमाज करणे. तर तर माणसाने ट्राय केलं पाहिजे प्रत्येक नमाजीमध्ये शोम्या ते फिलामध्ये ते ॲड केले पाहिजे त्याची नमाज. सर्वांची नावं घेतले पाहिजेत. कोणतरी ऑफकोर्स राफ गाव्रिएलच्या शिवमध्ये तुम्ही तफिलामध्ये प्रत्येक तफिला आणि तफिला प्रत्येक ब्राहा ते शिकलात बरोबर एक्झॅक्टली, आणि त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. खूप माणसं त्यांच्या सिदुरीमध्ये लिहून ठेवतात बाजूला, नाहीतर एक नोट ठेवतात, ह्या वेळेला याच्यासाठी नमाज केली पाहिजे, ह्या दुसऱ्यांसाठी नमाज केली पाहिजे. आणि प्रत्येक प्रत्येक नमाजीमध्ये प्रत्येक ब्राखामध्ये ॲड करतात. कोण कोण बोलतात नाही शोम्या ते फिल्ममध्ये ॲड करू शकतात, कोण कोण बोलतात का कम्प्लिटली नाही कुठेच नाही ॲड करू शकत, पण लास्टला जेव्हा आपण येऊ रचोन इमरिफी जेव्हा आपण लोकाय निचोळ त्या लास्ट पॅराग्राफमध्ये जातो, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे ते ॲड करा. तर एनिवे तुम्ही कोणाप्रमाणे जात असेल त्याप्रमाणे बघा, पण अ, दुसऱ्यांना लॅर्गिश दुसऱ्यांना फील करणे इज इम्पॉर्टंट. आणि मग या अप्रोच बघितली तर तो त्रास माणसाला नाहीच येणार, कारण त्याची त्याची नमाजच वेगळी लेवलची आहे. जसं बोलतात ते ओके आपण मिशनातलं जाऊया, पण थोडासा लेट झालाय. एनिवे, तर आपण लास्ट टाइम आपण मिशनात साखीममध्ये आहोत, तुम्हाला माहिती आहे. आणि लास्ट टाइम आपण मिशनातमध्ये फोर्थ मिशनामध्ये होतो, इफ आय एम नॉट मिस्टेकन. लेट्स सी, एक मिनटं तुम्हाला पण दिसतील, एक मिनटं. लेट्स सी, फोर्थ मिशनामध्ये आपण अर्धा मिशना केला होता आय थिंक. आपण पुन्हा वाचूया आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही तुमच्या स्क्रीन बघू शकाल आता. या, या, ओके, फाईन. तुम्ही बघू शकता. आपण वाचूया पुन्हा मिशना आणि नंतर कंटिन्यू करूयात एक्सप्लेनेशन. השוחט את הפסח על החמץ עובר בלא תעשה. तर इकडे आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये बघतो आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर विथ द मिशना कोर्बन पेसख बद्दल. तमीजचा अर्पण चालू केला होता आपण, त्याबद्दल बोललो होतो. मग केव्हा केला पाहिजे, मग तमीजचा अर्पण केव्हा करू शकतो, आणि मग पेसाखचं अर्पण केव्हा करू शकतो, केव्हा देऊ शकतो कोर्बान पेसाख, आणि तमीजचा त्याच्या संग कनेक्शन काय आहे आणि केव्हा केला पाहिजे. शब्बात आला, एरेफ शब्बात आला, नॉर्मल दिवस आला, तेव्हा ते आपण बघितलं होतं. मग सेकंड मिशनामध्ये आपण बघितलं होतं का केव्हा मनाचे विचारने किती फरक पडतोय, किती एवढ्याशा गोष्टींनी किती मोठा फरक पडतोय. एक छान गोष्ट ऐकली डेली डोसमध्ये. बोलतात का माणसानं बोलतो मी काय केलं, मी एवढीशी गोष्ट काहीच काहीच नाही करू शकत मी, छोटीशी गोष्ट आणि माझ्याने एवढीशे शब्द बोलून काय फरक पडणार आहे, एवढंसं ॲक्शननी काय फरक पडणार आहे, एवढे शब्द बोलून काय फरक पडणार आहे, काहीच नाही फरक पडत. मी नुसतं एक असा बोट दाखवला त्याला, असा हे केला, साईन केली, काय काय फरक पडणार लक्षणाला, काय फरक पडते एवढे, माझा इम्पॉर्टन्स एवढं काय का मी छोटीशी गोष्ट केली आणि ते एवढा मोठा इफेक्ट होईल. तो एक छान एक्सप्लेन करतात एक राब आहे, मला वाटते आजच्या डेली न्यूजमध्ये होता. तर एक छान एक्सप्लेन देतात त्याच्यामध्ये.
का अ, माणूस त्याची करंगळी घेतो आणि त्याच्या जसा फोनवर स्क्रोल करतात आणि वर वर एक वायफायचा बटन असतो, नाहीतर मोबाईल डाटाचा बटन असतो. तर तो त्या त्याच्या करंगळी नाही त्या छोटीशी बोट, त्या बोट नुसता टच करतो त्याच्यावर, एक छोटासा बोट टच करतो थोडासा, आणि वायफाय बंद होतं, नाहीतर मोबाईल डाटा बंद होतं. आता त्याचा फोन, त्याच्यामध्ये ते मिलियन वेबसाईट्स, बिलियन वेबसाईटला त्याला ॲक्सेस होता, ते सर्व बंद झालं. काहीच नाही करू शकत तो आता. तो झूमवर शिवून पण नाही ऐकू शकत, काय नाही करू शकत. त्याचे शिवरिंग बंद झाले. तो काय करेल आता? एवढं सांग, काय केलं त्यांनी? नुसतं टच केलं, नुसतं बोट लावला, मग अलगच, ते पण ऑलमोस्ट टच केलं तरी. तू माहिती आहे फोनमध्ये थोडासा केला आणि एवढी मोठी गोष्ट झाली. पुन्हा त्यांनी टच केला, पुन्हा कनेक्ट झाला आणि एवढे बिलियन लोकांना तो पुन्हा कनेक्ट झाला. शिवरी मायकाला ऐकू शकतोय, सर्व कळू शकतोय. का? त्यांनी नुसता असा बोट नुसता टच केला, नुसता छोटीशी टचनी त्याच्यात फरक पडला, एवढा मोठा फरक पडला. तर इथे पण जेव्हा माणूस अम, काही बोलतो, नाहीतर अ, कोणती निशाण करतो, नाहीतर काय पण करतो, छोटीशी पण मुवमेंट करतो या जगामध्ये, त्याचा इफेक्ट फार मोठा आहे. तर इकडे पण आपण बघतो, ते सेकंड मिशनमध्ये बघितलं होतं का, जेव्हा तो कोरबान पेसाक देतो तेव्हा त्यांनी विचार पण चुकीचा आला, तर त्याच्याने तो कोरबान पेसाख तो पसूल झाला. कारण त्याच्या डोक्यामध्ये वेगळा विचार आला आणि त्याला वाटलं का तो दुसरा कोरबान देतोय आणि हा दुसरा कोरबान होता. दॅट द सेकंड मिशना. थर्ड मिशनामध्ये आपण बघितलं, तो अशा ग्रुपला साठी तो कोरबान देतोय ज्याच्यामध्ये खूप लोकांना अलाउड नाही तो कोरबान खायला. ते त्यांची ब्रीथ नाही झाले, नाहीतर मग ते लोक ते त्या होर नाहीत, ते प्युअर नाही आहेत. ते आणि ते इम्प्युरिटीमध्ये ते खाऊ नाही शकत, त्यांना त्यांना अलाउड नाही खायला. आणि म्हणून त्यांचे ते ते नाही खाऊ शकत. आणि तो ग्रुपमध्ये सगळे तसे आहेत, ग्रुपमध्ये सर्व तसे आहेत, ग्रुपमध्ये सर्व तसे आहेत. तर मग काय करू शकतो? काय करायचं मग? त्यांनी अशा लोकांना कोरबानसाठी कोरबान त्यांनी असा पेसाचा ऑफरिंग दिलं, म्हणजे जे खाऊच नाही शकत. तर मग त्यांनी त्याचा कोरबान, ते काय अर्थ नाही, तो कोरबान ते ग्रुप आहे. आपण बघूया आता पुढच्या मिशनामध्ये का ग्रुप कोणते असतात, कोणत्या प्रकारचे, कोणत्या टाईपचे ग्रुप्स असतात. तर कोणते कोणते टाईपचे ग्रुप्स असतात आणि त्याच्यामध्ये ते कोणत्या ग्रुपमध्ये समज जर पसूल असतील तर मग त्याचा कोरबानचा पण काय अर्थ नाही झाला. दॅट इज द थर्ड मिशना. फोर्थ मिशना आपण कंटिन्यू करूया, आपण वाचूया पुन्हा. השוחט את הפסח על החמץ עובר בלא תעשה. רבי יהודה אומר, אף על התמיד. רבי שמעון אומר, הפסח ב14 לשמו חייב, ושלא לשמו פטור. ושאר כל הזבחים בין לשמן ובין שלא לשמן פטור. ובמועד לשמו פטור, ושלא לשמו חייב. ושאר כל הזבחים בין לשמן ובין שלא לשמן חייב. חוץ מן החטאת, שחטא שלא לשמה. इकडे आपण बघतो एक या अम, या मिशना आपण बघतो, स्टार्टमध्ये आपण बघतो का कोण पण शोकेत कोण पण शेखिता करतो पेसाखचा, लाईक शोकेत येतं पेसाख आला खामेच, म्हणजे काय, कोणाकडे तरी खामेच आहे त्याच्याकडे, आणि तो कोरबान पेसाख देतोय. तर त्याचा एक त्यांनी ट्रान्सलेशन केला, लो
त्याच्याकडे खामेच असून तो त्याला तो करू नाही शकत का? आपल्याला माहिती आहे का टाईम, कुर्बानचा टाईम आहे खचोत नंतर. आणि नंतर आपल्याला माहिती आहे का खचोत नंतर आपल्याला खामेच आपल्याकडे ठेवायला पण अलाउड नाही आहे. आणि समज त्याच्याकडे खामेच असेल तर त्याचा कुर्बान पण पसूल झाला. ए, नाही नुसता हा हा मिtzवा आहे तो नुसता जो शेहिता करतोय म्हणजे कोहेन त्याचाच मिशना नाही आहे, त्याचाच अवेरा नाही होत. पण समज त्याच्या ग्रुपमध्ये पण माणसं असतील त्यांच्याकडे पण खांबायचं आहे आणि तिकडे नाही, तेच नाही इकडे नसेल, बाहेर असेल तरी पण ए, त्याच्या घरी असेल तरी पण त्या- त्याचा पसूल होतो. रबी येहूदा बोलतात का पुढचा तोच प्रोहिबिशन आहे तो पुढे एक्सटेंड करतात आणि बोलतात का इंग्लिशमध्ये बघू शकता इफ यू वॉन्ट. हा इंग्लिशमध्ये इकडे आहे ओके. रबी येहूदा बोलतात का तो प्रोहिबिशन आहे का तमीजच्या प्रोहिबिशनला पण तो लागू होत आहे. तो पण प्रोहिबिशन तिकडे पण आहे का तमीचा कोरबान देताना पण त्याच्याकडे नाही पाहिजे. कारण ते तमीचा कोरबान पण जो आपण बोलवतो तो पण खचूत नंतर असतं. तर मग या रबी येहूदा बोलतात तो कोरबानमध्ये पण प्रॉब्लेम आहे. पण आला काही ताना कामासारखं आहे फर्स्ट असं आहे का पेसाखच्या कोरबानमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. तमीजच्या कोरबानमध्ये आपण नाही तो कन्सिडर करत कारण तमीजचा कोरबान एव्हरी डे देतात. आणि तो कनेक्ट नाही करत आपण खामेच संगत खामेच असून त्यांनी कोरबान दिला ते रबी येहूदा त्याप्रमाणे जातात. पुढे आपण बघतो का रबी शिमोन बोलतात का समज का जरी सुद्धा कोणीतरी पेसाखचा कोरबान दिला शिलो लिश्मा खामेचवर पण तरी पण तो पतूर आहे का? कारण पेसाख शिलो लिश्मा दिला म्हणजे नॉट फॉर द सेक ऑफ नॉट फॉर द सेक ऑफ द कोरबान, कोरबानचा विचार करून नाही दिला त्यांनी, तो पसूल होते. तो ऑलरेडी पसूल झाल्यानंतर त्यांनी समज खामेचवर दिला तर काय फरक पडते? तो त्याला तो त्याला फटके नाही मिळणार कारण त्यांनी तो प्रोहिबिशन त्यांनी तोडला म्हणून. का? कारण त्यांनी आधीच त्यांनी त्याचं कोरबान पसूल केलंय त्यांनी. आणि मग ए, आणि मग त्याचा प्रश्नच नाही येत मग. मग दुसरा लॉ तो नाही तोडत त्याला बिशिमोन कारण ते अंडरस्टँड का का ते शेखिता पण इज नॉट कन्सिडर शेखिता बिखलाल. त्यांनी दिशखोत केलं इज नॉट कन्सिडर शेखिता कारण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून त्यांनी खामेच असून त्याच्यावर हे केला तर त्याचा दुसरा दुसरा ट्रान्सग्रेशन नाही तोडत तो. तर मग रबी शिमोन प्रमाणे आपण जास्त डीप नाही जात त्या गोष्टींमध्ये. लेट्स लिव्ह इट हिअर आणि पुढे बघूया आपण काय. तर पुढे पण बघतो का समज जर तो कोरबान दुसरे कोरबान देईल हामेच सोबत किंवा पेसाखमध्ये तर त्याला त्यांनी मोठं ट्रान्सग्रेशन केलंय. डझंट मॅटर त्यांनी फॉर द सेक ऑफ द कोरबान त्यांनी बरोबर केलंय आणि नाही दिलंय राबी शिमोन प्रमाणे ते कन्सिडर करतात. तसे पण नॉर्मली आपण बोलतो का नाही समज जर त्यांनी अ, कोणता कोरबान दिला आणि तो पसूल झाला असेल तरी सुद्धा त्याच्याकडे खामेच आहे घरी, नाहीतर त्यांनी कुठे ठेवलंय त्याच्या पोझिशनमध्ये आहे त्याच्याकडे आहे तो खामेच, तर त्याच्याने तो कोरबान पण कोरबान तर त्यांनी अजून एक प्रोहिबिशन केली त्यांनी. डझंट मॅटर का तो कोरबान त्यांनी पसूल केला कारण त्यांनी बरोबर विचार नाही आले डोक्यामध्ये उलट विचार केले त्यांनी का हा कोरबान वेगळा आहे आणि स्टफ ते आपण आधीच्या मिष्टामध्ये बघितलं होतं. ते नुसतं कोरबान पेसासाठी नाही आहे पण दुसऱ्या कोरबानांसाठी पण आहे.
नुसता एक कोरबानमध्ये इट डझन अप्लाय. तेच कोरबान खातात. त्याच्यामध्ये आपण नाही बोलत का ते फॉर द सेक ऑफ दॅट कोरबान त्यांनी विचार नाही केला तरी पण तो पतूर होतो. तरी पण इट्स फाईन. दॅट इज द फोर्थ मिशना. आपण बघूया फिफ्थ मिशना. वन मोमेंट. मग इकडे पुढे अजून थोडंसं रुलिंग्स आहेत. फिफ्थ मिशनाच्या आधी राबी शिमोन बोलतात त्याच्याप्रमाणे. आणि बघूया राबी शिमोन बोलतात का समज जर कोणी शकीत दिला पेसाखचा खामेच वर पेसाखमध्ये, समज जर फॉर द सेक लिश्मो त्याने दिला तर पतूर आहे. पण शेलो लिश्मा इज खयाव. का? कारण द फर्स्ट रुलिंग आपण बघितली होती का पेसाख लिश्मो, लिश्मा म्हणजे फॉर द सेक ऑफ दॅट पेसाख, जे बरोबर त्यांच्या टायमावर नाही दिला तर पसूल होतं. तर आपण राबी शिमोन प्रमाणे ए, का जो शहिता पसूल झाला तर मग ती त्याला अर्थच नाही. त्यांनी तसं का त्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी शहिता केलाच नाही. आणि शेलो लिश्मा नॉट फॉर द सेक या, ते कशाला अप्लाय होतं श्लामीमला. तर पेसाख 14 तारीख 14 तारीख हे झाली, ओव्हर झाली. तर मग अ, तो पेसाखचा ऑफरिंगचा स्टेटस चेंज होते. आणि म्हणून त्यांच्याप्रमाणे राबी शिमोन प्रमाणे समज जर फॉर द सेक ते लिहिलं तर पतुरे. आणि समज फॉर लो लिश्मा इज बिकम खयाफ. का? कारण नंतर त्यांनी दिली त्याची स्टेटस चेंज झाली. आणि जसं काय तो पेसाकचा ऑफरिंग नाही देत, तो श्लमीम देतोय. आणि मग एक वेळा श्लमीमचा ऑफरिंग देतोय, त्याचा अर्थ आहे का त्यांनी कोरबान दिला. आणि समज जर त्याच्याकडे खामेचा आहे कुठे, तर जसं काय त्यांनी त्यांनी कोरबान दिला. आणि त्यांनी खामेचवर कोरबान दिला, त्याच्याकडे खामेच असून त्यांनी अर्पण दिला. आणि म्हणून त्याच्यासाठी त्याला फटके मिळतील. म्हणजे त्याला अशी आवेरा होते मोठी. या दॅट इज द फोर्थ मिशना. आपण फिफ्थ मिशना चालू करूया. बघूया आपण कम्प्लीट करता येईल का. पण लेट्स सी. लेट्स रीड द फिफ्थ मिशना. अंडरस्टँड थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत. ते आपण जास्त डीप नाही जात. पण जस्ट टू अंडरस्टँड लिटिल बिट गेट अ नॉलेज. थोडंसं अंडरस्टँड करायला ट्राय करतोय सोबत. तसं काही नाही. सो लेट्स सी. थोडेसे डिटेल्स असतात. या ओके. तर थोडेसे डिटेल्स असतात त्याच्यामध्ये. तर आपण थोडेसे डिटेल्स बघतो, नुसतं जास्त नाही जातात मध्ये पण. वॉट एव्हर. लेट्स सी. फिफ्थ मिशन आपण चालू करूया. הפסח נשחט בשלוש כיתות, שנאמר, ושחטו אותו כל קהל עדת ישראל בין הארבעים, קהל, עדה וישראל. נכנסה הכת הראשונה ונתמלאת חזרה. ננעלו דלתות העזרה, תקעו והריעו ותקעו, והכהנים עומדים שורות שורות, ובידיהם בזיקי כסף, ובזיקי זהב, שורה
שכולה כסף כסף, ושכולה זהב זהב, ולא היו מעורבים, ולא היו לבזקים. שוליים. שמא יניחום ויקרוש הדם. שחט ישראל וקיבל הכהן, נתנו לחברו, וחברו לחברו, מקבל את המלא ומחזיר את הריקן. והכהן הקרוב אצל המזבח, זורקו זריקה אחת כנגד היסוד. तर इकडे आपण बघूया, मे बी आज नाही कम्प्लीट करूया, नेक्स्ट टाइम आपण पिक्चर पण बघूया, फोटो आपण लास्ट टाइम स्टार्ट ऑफ द मिशनात मला वाटते मी दाखवला होता तुम्हाला, पण तरीसुद्धा आपण पुणे बघूया ते म्हणजे जास्त जास्त आपल्याला अंडरस्टँड करू शकतो मिशना. पण याच्यामध्ये आपण नुसतं बघतो का काय प्रोसेस होता तो, कसं करायचे ते. कारण आपल्याला माहिती आहे का, त्यांना त्यांना तो रक्त आहे तो मिसबीयावर टाकायचा लागायचा, आणि खूप होते त्यावेळेला, आणि लवकरात लवकर टाकायला लागायचं, नाही तर मग तो थिजेल रक्त. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला त्यांना लवकर करायला लागायचं. तर आपण बघू पुढच्या वेळेला बेजात असे का कसे ते करायचे आणि कसे फास्ट करायचे, आणि ते वेगळे ते कसे त्यांचं सिस्टम होती ती फास्ट करायची. आपण मे बी या मिशना पुढे नेक्स्ट टाइम कंटिन्यू करूया. मे बी आपल्याकडे थोडासा टाइम आहे, मे बी एक स्टोरी बोलायला, एक दोन, एक छान गोष्टी मला आठवत नाही मी तुम्हाला बोललो का नाही. ए, पण त्याच्यामध्ये आपण बघतो का किती ए, इलान फायनर कडून मी ही गोष्ट ऐकली का जेव्हा अम, जेव्हा वादळ आला होता तेव्हा बेकवूडमध्ये सगळी झाडं पडली होती, खूप झाडं पडली होती. पण कोणती कोणती झाडं राहिली, कोणती झाडी नाही राहिली. एम, मला आठवत नाही मी बोललो का नाही तुम्हाला, पण पुन्हा रिपीट करू शकतो बेता तसे. ए, तर तो सँडी स्टॉम आला होता, त्याला त्यांना सँडी होता त्या स्टॉमचा, आणि तो युरोकेन जो आला होता त्याच्यामध्ये खूप झाडं पडली. कोणाकोणाच्या बगीच्यामधले पण झाडं, मोठे मोठे झाडं पडली. तर पण त्यांना कळलं नाही की कोणती झाडं पडली, हे सर्व नाही पडली, काय फरक होता दोघांमध्ये. एक झाड पडला एक नाही पडला त्याच एरियामध्ये सर्व कोणते कोणते राहिली कोणती नाही राहिली. तर त्यांनी फाइंड आउट केलं का काय काय वेगळं होतं त्याच्यामध्ये, काय त्याच्यामध्ये स्पेशल होतं, काय आहे त्याच्यामध्ये. त्यांना कळलं का जे पण झाडं, ज्या झाडांना इरिगेशन सिस्टम जॉईंट होती, म्हणजे ज्याला पाणी मिळायचं, त्यांच्याकडे पाईप होते. तुम्हाला माहिती आहे का, इकडे पण प्रत्येक झाडाला एक पाईप असतं, आणि तिकडे ड्रिप इरिगेशन असतं, आणि तिकडे बरोबर झाडाला पाणी पाणी मिळतं. तर तसे झाड होते ज्याला, जो कनेक्टेड होता म्युन्सिपाल्टीच्या इरिगेशन सिस्टमला, नाहीतर त्याच्या बगीच्यामध्ये त्याच्यामध्ये इरिगेशन सिस्टम लावलंय, त्याला पाणी बरोबर टाईमावर मिळतंय आणि सर्व चांगलं आहे त्याच्यासोबत, ते झाडं पडली. आणि ज्याला कनेक्टेड नव्हते ते झाडं सर्व राहिली. का 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 याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काहीच नव्हता. हा मेन फरक, काय फरक होता त्याच्यामध्ये, तर त्यांनी फाइंड आउट केलं आणि त्यांना समजलं का
ज्या झाडाला पाईप कनेक्टेड होतं आणि त्याला पाणी चांगल्याशी मिळायचं आणि इरिगेशन सिस्टम कनेक्टेड होतं, तर त्याचे रूट्स होते ते फार छोटे होते. का? कारण त्याला काहीच मेहनत करायची गरज नाही, त्याला फुकट मिळते. त्याला पाणी आपोआप मिळते, त्याच्यावर पाणी पडतंय आरामात. तर त्याचे त्याचे शोराशीम, त्याचे रूट्स आहेत, त्याचे मूळ आहेत, ते जास्त स्प्रेड आउट नाही होत. ते पुढे जात नाही, शोधत नाही. त्याला आपोआप मिळते सगळं. तर ते तिथले इथेच होते. जास्त मोठ्या वाढायची गरज नाही त्यांना. पण जे झाड होते ज्यांना पाणी मिळायसाठी त्यांचे रूट्स आहेत, त्यांचे मूळ आहेत, ते फार लांब जायला लागतं त्यांना पाणी मिळायसाठी आणि ते जास्त एक्सटेंड झाले. जास्त लांब लांब त्यांचे रूट्स गेले आणि त्याच्यामुळे ते जास्त स्टेबल होते, जास्त स्ट्रॉंग होते आणि वादळ आला तरी पण नाही पडले. तर त्याच्यापासून आपण जरा इथान फायनल बोलले का त्याच्यावर आपण शिकू शकतो का जेव्हा माणसाला आयता गोष्ट मिळते, कोणती पण गोष्ट, तो वीक होतो. त्याला ते वीकनेस आहे त्याच्याकडे. काय आहे? तो ए- तो तो जास्त जास्त अ, ए, जास्त तो ग्रो नाही होत. त्याची ग्रोथ कमी होते कारण त्याला आयतं मिळतं सर्व. त्याला सर्व मिळते. म्हणून आपण बघतो का नॉर्मली पैसेवाल्या मुलांचे मुलं बिघडलेले असतात. नॉर्मली कारण त्यांना सर्व फुकट मिळालंय. काय पाहिजे ते मिळालंय. पण जो मेहनत करतो आणि मग मिळतं त्याला, त्याला कदर असते त्या गोष्टीची. तो फार सांभाळून वापरतो कोणती पण गोष्ट. वेस्ट नाही करत. डोनेशन बरोबर देतो. फालतूगिरीमध्ये टाइम वेस्ट नाही करत. ज्याला पण माहिती आहे टाइम किती इम्पॉर्टंट आहे, तो फालतूगिरीमध्ये टाइम वेस्ट नाही करत. ज्याला पण माहिती आहे जेवणाची कदर आहे, त्याला उपाशी राहायला लागलं केव्हा ते लाईफमध्ये, तर ते जेवण तो फुकट उगतच फेकत नाही. पण ज्याच्याकडे खूप जेवण आहे तर त्याला फेकतो, त्याला काय फरक पडते. त्याला माहिती आहे काहीच इम्पॉर्टन्स नाही आहे. तर मग जेवण फेकण्यामध्ये त्याला काहीच काहीच त्रास नाही होत. कारण त्यांनी कधीच सहन नाही केले अजूनपर्यंत उपास. उपास नाही तर त्रास नाही तर कधीच तो जेवणाशिवाय नाही राहिला लाईफमध्ये. आणि म्हणून जेवण फेकणे त्याच्यासाठी काहीच फरक नाही पडत. तो किती पण फेकू शकतो. तसंच जेव्हा माणूस जेव्हा माणूस तो मेहनत करतो आणि जेव्हा तो काहीतरी मिळवतं त्याच्यासाठी ते फार इम्पॉर्टंट असतं. आणि ते जास्त स्ट्रॉंग होतं, तो जास्त ग्रो होतो. म्हणून अ, जे पण ज्यांनी पण तोरा आणि मिचवत पाळण्यासाठी मोठी सॅक्रिफाईस दिले, त्यांची लेवल ऑफ तोराचा ऑब्झर्वन्समध्ये फरक बघा. आणि जो पण उग त्याला जास्त अर्थ नाही आहे आणि त्याला फुकट मिळालंय आणि तो आपला लहानपणापासून करतोय, नाही सर्वजण, अ, नाहीतर कोण उगाचच हा करायचा म्हणून करायचा, ओके. पण त्यांनी मेहनत नाही केली आणि ते मिसृत नेफेशने दिलंय आणि ते त्याच्यामध्ये अ, स्वतःचं सॅक्रिफाईस काही नाही आहे त्या गोष्टीमध्ये, तर तर त्याच्यात त्याची लेवल ऑफ मिtzvot फरक आहे. त्याची लेवल वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे कशृत फॉलो करायला माणसाने किती मेहनत केली इंडियामध्ये असताना पण, नाहीतर इंडियामध्ये असून पण कोशर खायच्या बाबतीत किती माणूस मेहनत करतं आणि किती तो पाळायला बघतं. तर मग तो इस्रायलला आल्यानंतर पण कशरूमध्ये त्याच लेवल ऑफ कशरूत फॉलो करतो. कुठे पण काय पण नाही खात. पहिले बघतो कुठे आहे, कोणता अक्षर आहे, काय नाही आहे. नाही नुसतं कशेर आहे म्हणून खायचं. कशेर आहे, त्याला माहीत नाही कोणी कशेर दिले तो. कोणत्या रिफॉर्म राब्बीनी कशरूत दिले त्याच्यावर, नाहीतर कोणी चेक केले ते नाही माहीत. कशेर आहे खा. सगळे खातात खातात, तो बघ किप्पावाला खातोय मी पण खाईन. नाही, त्याला त्या मिtzवाला त्याचा अर्थ नाही आहे. त्या मिtzवाला तो इम्पॉर्टन्स नाही देत. त्या मिtzवा त्याचा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे का? कारण त्याने त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही केले चांगल्याशी. त्याने त्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे त्याला. त्याला जास्त त्याच्यामध्ये मेहनत नाही केली. त्यांनी ते मिळवलं नाही अजूनपर्यंत ती मिtzवा त्याच्याकडे नाही मिळवलं. त्याला उगतच फुकट मिळाली ती गोष्ट.
का? नाही माझा तो बोलतोय करायला म्हणून मी करतोय. काय? नाही असं करायला पाहिजे म्हणून मी करतोय. नाही त्यांनी अभ्यास नाही केला, त्यांनी चांगल्याशी अभ्यास त्याच्यावर मेहनत नाही केली म्हणून त्यांनी मिळवलं नाही अजूनपर्यंत. मिचवा त्याचा नाही झालाय. जोपर्यंत तो मेहनत नाही करत, जोपर्यंत तो मिळवत नाही, त्याच्यामुळे सॅक्रिफाईस नाही देत त्या गोष्टीमध्ये, तर त्याची ती मिचवा नाही झालंय. जसं इकडं बघतो का, ए, जो माणूस ज्या ज्या माणसाला इम्पॉर्टन्स माहिती आहे त्या गोष्टीचा, तेव्हा तो तो लांब राहतो गोष्टींपासून. कोणते कोणते गोष्टी असतात जे आयडल वर्शिपला कनेक्टेड असतात, तो माणूस लांब राहतो. आयडल वर्शिपला कनेक्टेड असतात, हा का, ठीक आहे, लांब राहायला पाहिजे म्हणून तो जवळ पण नाही जात. कोणते कोणते गोष्टी असतात, जसं बायकांना हात नाही देत, पुरुष बायकांना हात नाही देत आणि बायका पुरुषांना हात नाही देत. ती गोष्ट पण मिळवण्यासाठी त्याला मेहनत करायला लागते, त्याला बोलायला लागतं नाही मी नाही हात देत. ती गोष्ट देवराईत आहे, फ्रॉम द तोरा इट सेल्फ आहे. तर ती अलाउड नाही आहे कम्प्लिटली, तर नाही देत. तोरामधून अलाउड नाही आहे. तू कसा हात देतोस? नाही, समोरच्याला वाईट वाटेल. ओके, मग समोरच्याला वाईट वाटलं तर तू तू ती गोष्ट पण खायला अलाउड नाही, कारण इकडे खूप लोकांना पाहिजे, तू ती खाशील, तर मग नॉन क्वेश्चन मटन खायला तू खाशील कारण समोरच्याला वाईट नाही वाटत म्हणून? नाही खाणार. का नाही खाणार? कारण तू मिळवलेस ती गोष्ट, तुला माहिती आहे त्याची इम्पॉर्टन्स काय आणि तू मेहनत केली त्याच्याबद्दल. पण ही गोष्ट नाही, मला पण मजा येते, मे बी त्याला पण चांगला वाटते, मे बी समोरच्याला वाईट वाटेल म्हणून मी त्याला पण हात देईन, दुसऱ्याला हात देईन. स्त्रियांना हात द्यायला त्याला काय नाही वाटत का? कारण त्यांनी मिळवलं ना अजून ती गोष्ट, त्याच्यामध्ये मेहनत नाही केली, त्यांनी अजून इम्पॉर्टन्स नाही माहिती त्याची, आणि म्हणून तो अजूनपर्यंत तेच करत आलाय. पण किती वर्ष तू इस्रायलमध्ये आहेस? का तुला माहिती आहे पाळायचा देवरायता अलाउड नाही तोरामधून, तरी तरी सुद्धा तो अलाउड नाही आहे. तर मग काय झालं? नाही, त्यांनी मिळवलं नाही. ती गोष्ट मिळवायसाठी त्याला सॅक्रिफाईस द्यायला पाहिजे. तो एक सॅक्रिफाईस आहे. जेव्हा तो सॅक्रिफाईस देतो ती गोष्टींसाठी, तेव्हा ती त्याची होते. ती मिचवा त्याची होती आणि मग तो कधीच ती विसरू नाही शकत आणि ती केव्हाच ती फेकू नाही शकत. त्याला तो छोट्या छोट्या रिझनसाठी ती फेकणार नाही. छोट्या छोट्या रिझनसाठी ती गोष्टची सॅक्रिफाईस नाही येणार. तो म्हणा, नाही लग्न आहे, लग्नाला जायला पाहिजे, कशरूत बरोबर नाही आहे, काय त्यांना वाईट वाटेल म्हणून मी खाणार. ओके, त्यांना वाईट वाटेल म्हणून तू काय पण खायला रेडी असशील. तुझी तुझी दी लेवल ऑफ ऑब्झर्वन्स तू तोडशील का? नाही, समोरच्याला वाईट वाटेल म्हणून. ओके, पण हाशेमला वाईट वाटेल त्याचा काय? त्याच्याबद्दल विचार केलास? ज्याने तुला बनवलं त्याच्याबद्दल विचार केलास? नाही केलास. तर मग प्रत्येकाने ती गोष्ट मिळवली पाहिजे. ती मिळवायसाठी तिला सॅक्रिफाईस द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी मेहनत केली पाहिजे. त्याची इम्पॉर्टन्स समजली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी त्याचे फेन्स पाहिजेत. आणि पिरकी पहिली 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 गोष्ट आहे का स्वतःनी फेन्स बनवा. प्रत्येक माणसाने फेन्स बनवले पाहिजे. ती फेन्स नसेल, गदेर बनवायला पाहिजे. आणि समज जर स्वतःवर तो कोणती पण गोष्ट करण्यासाठी पासून तो लांब राहतो, तो स्वतःची फेन्स करतो का बाबा, कोणत्या वेबसाईटमध्ये जाईल, कोणत्या वेबसाईटमध्ये नाही जाणार, कोणती गोष्ट बघेल, कोणती गोष्ट नाही बघणार, कोणती व्हिडिओज बघायला त्याला अलाउड आहे, कोणते व्हिडिओज त्याला नाही बघायला अलाउड आहेत. समज त्याच्याकडे फेन्स नसेल, तर त्याची मिचवा, त्याचा ऑब्झर्वन्स बरोबर नाही आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. कोणत्या पण गोष्टीमध्ये फेन्स नसेल म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी चालूच नाही केली ती मिचवा करायला. कारण फर्स्ट थिंग, पहिली मिश जी आपण बघतो, ती गदेर फेन्स त्यांनी स्वतःला स्वतःनी प्रत्येक माणसाने स्वतःसाठी एक फेन्स बनवली पाहिजे. याच्यामुळे तो बोलतो का ह्या पुढे नाही जाणार या गोष्टींपासून, बॉर्डर आहे त्याची. आणि मगच ती मिचवा त्याची होऊ शकते. समज जर माणूस सगळ्यांसंगत फ्लो होईल, सगळ्यांसंगत लिझरोम बोलतात, लिझरोम तिझरोम फ्लो होईल, त्यांच्या सगळ्यांसंगत कसा पाहिजे तसा वागेल. तो वागतोय, त्याला त्याच्या घरी गेलो का पाया ते खाऊया, ह्याच्या घरी गेलो ते काय पाया ते खाऊया, का त्यांना वाईट वाटेल. पण तुझे स्टँडर्ड्स आहेत? तुझे स्टँडर्ड्स कुठे गेले? नाही. तर प्रत्येक माणसाने जेव्हा तो शिकतो, त्याला इम्पॉर्टन्स समजतं, त्याचे फेन्स असतात. फेन्स असतील तर मग त्याला समोरच्याला पण सांगतो, बाबा मी हे गोष्टी नाही खात, हे कशरूत नाही, हे कशरूतची लेवल आहे, ते शब्बातची लेवल ही आहे. फालतूगिरी बघण्यासाठी मी नाही आलो तुझ्याकडे. मी आलो तर टी व्ही बंद कर. ते फालतू गाडी नको लावूस, अबोध हजाराची गाडी नको लावूस. तुला पाहिजे तर मी येऊ शकतो, नाही येणार, नाही पाहिजे तर नाही येऊ शकत, डिपेंड्स. तर मग ती मिळवासाठी सॅक्रिफाईस पाहिजे त्याला.
मगच ती गोष्ट त्याची होते. नाहीतर मग त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स नाही आहे. त्या गोष्टीला त्याला ते एवढी इम्पॉर्टंट नाही त्याच्यासाठी. म्हणून तो कसा पण वापरतो. कसा पण मित्वाचा ऑब्झर्वन्स बरोबर नाही आहे त्याचा. कारण त्याचे रूट्स बरोबर नाही आहेत. त्याचे रूट्स स्ट्रॉंग नाही आहेत. तो त्याची ती ती मित्व त्याच्यासाठी छोटी आहे. त्याच्यामध्ये त्याने मेहनत नाही केली. म्हणून त्याचा ग्रोथ नाही झाला त्याच्यामध्ये. तो अजूनपर्यंत तो कवळा आहे. तो झाड एकदम अजूनपर्यंत उगवलंय बरोबर नाही स्ट्रॉंग नाही झालंय. फाईन ते मुचार माझ्यासाठी पण आहे. मी तुम्हालाच नाही बोलत, स्वतःला पण बोलतोय या गोष्टी. तर ओके, आपण विल एंड दिस श्यूर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. आपण लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, तुम्ही बघू शकता ती प्रेयर. बेजातच म्हणून आपण मिशना, फिफ्थ मिशना आपण पुढे कंटिन्यू करू नेक्स्ट टाइम. मिरचे आशेम. तर तुम्ही समोर तुमच्या स्क्रीनवर बघू शकता प्रेयर. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני, אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, आपण पुढे जाऊया. Wish you all a great week. שהקדוש ברוך הוא ימלא כל משעות ליבנו לטובה. Thanks a lot for learning together. आणि שבת שלום וכל טוב. שלום שלום. جزاكم الله خير. سلام. חזק ואמץ.